आपण ज्या थाळीमध्ये जेवण करतो त्याच थाळीमध्ये हात धुवणे. बघा, बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये ज्यावेळेस महाप्रसाद असतो त्यावेळेस तिथं असं सांगितलं जातं की आपण ज्या थाळीमध्ये जेवतो त्या थाळीमध्ये हात धुवू नका. तुम्ही हात कुठेतरी बाजूला लावून धुवा किंवा तिथं हात धुण्याची व्यवस्था केलेली असते. तर आपण ज्या थाळीमध्ये हात धुतलं तर काय होऊ शकतं, तर ते आपण जाणून घेऊयात एका महाभारतातील कथेतून. तर बघा, हस्तिनापूर जे राज्य आहे त्या राज्यामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो बिचारा दिवसभर प्रामाणिकपणे कष्ट करायचा आणि संध्याकाळी आल्यानंतरनं त्याच्यातून जेवढे काही पैसे यायचे त्याच्यातून धनधान्य खरेदी करायचा, घरातल्या गरजेच्या वस्तू खरेदी करायचा, त्याच्यातून भोजन बनवायचा, ते भोजन परमात्म्याला अर्पण करून मग नंतर खायचा आणि नंतर आरामशीर शांत चित्ताने तो झोपून जायचा. परंतु एक दिवस असं होतं की ज्यावेळी ते दिवसभर शेतामध्ये कष्ट करून घरी येतात, घरी आल्यानंतर ते जेवण बनवतात. जेवण बनवल्यानंतर त्याच्यामध्ये 5 रोट्या बनवतात आणि थोडा भात बनवतात आणि ते जेवण करणारच तेवढ्यात एक दारामध्ये साधू संन्याशी येतो आणि ते साधू महाराज बाहेरूनच आवाज देतात की भिक्षाम दे. ते भोजन करत असताना उठतात आणि बाहेर जाऊन बघतात तर तिथं त्या ठिकाणी साधू महाराज आलेले असतात. ते साधू महाराजांना बघून त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की आम्ही आता भोजनालाच बसत होतो, परंतु बरे झालं तुम्ही आला. चला, तुम्ही इथं भिक्षा देण्यापेक्षा आत चला आणि आम्ही तुम्हाला भोजन देतो. त्यावेळेस ते साधू महाराज खूप भुकेलेले होते. ते जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर त्यांनी ज्या 5 रोट्या बनवल्या होत्या त्याच्यातील पहिल्यांदा सुरुवातीला 2 रोट्या वाढल्या. त्याच्यानंतर त्या साधू महाराजांचं काही पोट भरलं नाही, मग त्यांनी अजून एक वाढली. अजून एक वाढल्यानंतर 2च रोट्या राहत होत्या, कारण घरामधलं सर्व अन्न संपलेलं होतं. ते दोघं जेव्हा घरामध्ये गेल्यानंतर त्यांना असं कळालं की 2च रोट्या आहेत. तर ते एकमेकामध्ये जे बोलत होते की 2च रोट्या आहेत, आता जर आपण साधू महाराजांना दिलं तर आपल्याला खायला काहीच राहणार नाही, पण काही हरकत नाही, ते साधू महाराजांचं पोट मात्र भरलं पाहिजे. म्हणून ते 2 रोट्या घेऊन बाहेर आले. बाहेर आल्यानंतर साधू महाराज म्हटले की त्याच्यातील 1च रोटी मला द्या, 1 रोटी तुम्हाला राहू द्या. मग नंतर 1 रोटी त्यांनी त्या गृहस्थीला दिली आणि नंतर ते साधू महाराज त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं, ते तृप्त झाले, आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर ते गृहस्थी होते, त्यांनी काय केलं, जी 1 भाकरी राहिली होती, 1 रोटी, ती 1 रोटीचे त्यांनी 2 भाग केले आणि 2 भाग करून त्यांनी दोघांनी अर्धे अर्धे खाल्ले. भात पण निम्मा करून दोघांनी खाल्ला आणि त्याच्यामध्ये ते संतुष्ट भावनेने त्यांनी ते अन्न ग्रहण केलं आणि त्यांना एक मनातून आनंद झाला होता की आपण एका भुकेलेला अन्न दिलं. त्याचे एक मनामध्ये संतुष्टीचा जो भाव असतो तो मनामध्ये निर्माण झालेला. ते खुश होऊन त्यांनी ज्यावेळेस भोजन केलं त्यावेळेस तो जो गृहस्थी होता तो गृहस्थी बाहेर जाऊन त्याने तिथे एक झाडे लावलेली होती, त्या झाडामध्ये तिथे हात धुवायला गेला. हात धुवायला गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी एक मुंगूस होतं. त्या मुंगूसाच्या अंगावरती ते खरकटं पाणी हाताचं होतं ते पडलं आणि त्याची फक्त शेपटी ओली झाली आणि शेपटी ओली झाली आणि त्याचं अंग सोनेरी झालं, सोनेरी रंगानं प्रकाशित झालं. आणि मग ते मुंगूसाने बघितलं की आपली शेपटी सोनेरी रंगाची झाली. मग तो गृहस्थीला म्हणाला की तू जे हात धुतलास ते हाताचं जे पाणी आहे ते तुमचं पाणी माझ्या अंगावर पडलं आणि माझं अर्धं अंग सोन्याचं झालं. कृपया एक काम करा, तुम्ही माझ्या संपूर्ण अंगावरती हात धुवा, माझं संपूर्ण अंग सोन्याचं होऊन जाईल. परंतु तो गृहस्थ म्हटला की नाही, आता माझा हात धुवून झाला आहे. तर नंतर मग तो म्हणतो की मग माझं जे अर्धं अंग सोन्याचं व्हायचं ते कसं होईल. तर त्यांनी सांगितलं की जे धर्मराज युधिष्ठिर आहेत ना, त्यांच्या तिथे खूप मोठा यज्ञ सुरू आहे, तर त्या ठिकाणी जावा. त्या ठिकाणी खूप सारे तपस्वी ब्राह्मण आत्मा येतील. ज्यावेळी ते भोजन करतील त्यावेळेस त्यांचं जे ते हात धुतील त्यावेळेस त्यांच्यातून जर तुझ्या अंगावरती पाणी पडलं आणि त्याच्यातून जर तुझं राहिलेलं अंग सोनेरी झालं तर समजायचं की तो यज्ञ सफल झाला, नाहीतर तो यज्ञ सफल झाला नाही असं तू समज.
मग त्या ठिकाणी ते मुंगूस जातं आणि ज्यावेळेस त्यांचं सर्वांचं जेवण होतं ते हात धुतात, ते पूर्ण ओलं होतं त्या हात धुण्यामध्ये, तरीही त्यांचं अंग सोन्याचं होत नाही. मग ते ज्यावेळेस यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ना त्यांनी करोडो रुपये खर्च केलेले असतात आणि त्यावेळी असं होतं की जो अर्जुन आहे, भीम आहे, ते सर्वजण चर्चा करत असतात. त्यावेळेस भीम म्हणतो की भ्राता युधिष्ठिर भैया, त्यांनी एवढा मोठा तुम्ही यज्ञ केला, एवढं मोठं दानधर्म केला, याच्यासारखा यज्ञ ह्या जगामध्ये कोणीच केला नाही, एवढा मोठा यज्ञ तो केला, हा यज्ञ आता नक्कीच सफल झाला असेल. तर त्यावेळेस ते मुंगूस तिथे येतं आणि ते म्हणतं की नाही, यज्ञ सफल झाला नाही. तर त्यांना सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. मग ते श्रीकृष्ण भगवान आहेत त्यांच्याकडे पाहायला लागतात. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान मंद स्मित हास्य करत त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात की ते मुंगूस बोलत आहे ते खरं आहे. मग त्यांनी ते पूर्ण मुंगुसाची कहाणी सांगतात की ते अशा अशा ठिकाणी गेलं होतं, तिथं त्याचं अंग त्याच्या ओलं झालं आणि त्याच्यातून ते सोनेरी रंगाचं झालं आणि मग नंतर ते राहिलेलं अंग सोनेरी म्हणजे या ठिकाणी करण्यासाठी आलं होतं, परंतु ते झालं नाही, त्याचा अर्थ यज्ञ सफल झालं नाही, हे त्या मुंगुसाचं म्हणणं खरं आहे. मग त्याच्यानंतर अर्जुन आणि युधिष्ठिर हे सर्वजण विचार करायला लागतात, मग आता काय करायला पाहिजे. त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण राज्यामध्ये फिरा आणि जर तुम्हाला एक अतिशय भुकेने व्याकुळ झालेला व्यक्ती असेल, जो खूप भुकेलेला असेल, त्याला शोधा आणि त्याला अन्नदान करा. तर मग त्यांनी खूप शोध घेतला. त्यावेळेस त्यांना एक अरण्यामध्ये एक गृहस्थ म्हणजे जे एक संन्यासी होते, साधू महाराज होते, ते खूप भुकेने व्याकुळ झाले होते, त्यांना अन्नाची गरज होती. मग त्यांना ज्यावेळेस त्या ठिकाणी बोलवलं, भोजन दिलं, त्यांनी ज्यावेळेस हात धुतला त्यावेळेस ते मुंगूस त्याच्यामध्ये ओलं झालं. ओलं झाल्यानंतर ते सोनेरी रंगाचं झालं. त्यावेळी तो यज्ञ सफल झाला. तर या कहाणीतून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर या कहाणीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की अन्नदान करत असताना आपण काय करतो, बरेच वेळा जे भुकेलेले आहे, ज्यांचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे, त्यांनाच आपण भोजन चारत असतो, भोजन देत असतो. परंतु जर आपण एखादं खरंच भुकेलेलं आहे, त्या भुकेलेला जर अन्न दिलं, तहानलेलं जर पाणी दिलं, ज्याला गरज आहे त्याला ती गोष्ट जर दिली, तर त्याच्यातून आपलं खूप सारं पुण्य जमा होत असतं. ज्यावेळी त्या व्यक्तीची जी आतून जी निघणारी दुआ असते, संतुष्टता असते ना, ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप सारं काय घेऊन येणार असते, भरभराट समृद्धी घेऊन येणार असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण अन्न म्हणजे आपण स्वतः खातो, त्यावेळेस परमात्म्याला तो भोग अर्पण केला पाहिजे आणि परमात्म्याला भोग अर्पण करून मग नंतर आपण ते अन्न खाल्लं पाहिजे. ज्यावेळेस त्याला भोग अर्पण करतो त्यावेळेस ते अन्न हे पवित्र होतं, शुद्ध होतं आणि शक्तिशाली होतं. आणि ते अन्न जर आपण खाल्लं तर आपलंसुद्धा सर्व पापे जळून जाण्यासाठी मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण हात धुतो त्यावेळेस जर ते अन्न जर प्रसादा इतकं पवित्र असेल, जर ते हात धुतला तर ते हात धुतल्यानंतर त्या हाताचं पाणी ज्या ठिकाणी पडेल त्याचंही भाग्य उजळतं, जीवजंतूंचंही भाग्य उजळतं. म्हणून आपण ताटामध्ये कधीही हात धुवायचा नाही, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की आपण जे अन्न खातो ते आपल्याला जीवनदान देत असतं. ज्या ताटामध्ये प्रसाद आपण खात असतो, महाप्रसाद खात असतो, त्या ताटामध्ये जर आपण हात धुतला तर त्या अन्नदेवतेचा अपमान असतो. म्हणून आपण ताटामध्ये अन्न जर आपण वाढून घेतलेलं असेल, जर खाल्लेलं असेल, तर त्या ताटामध्ये हात न धुता आपण कुठेतरी बाहेर हात धुतला पाहिजे. तर चला, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला हे नक्की शिकायला मिळालं असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा आपण सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट नक्कीच समजून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आचरणामध्ये आणायची आहे. चला तर मग आज आपण या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद.